लग्नानंतर होईलच प्रेमचा एक नवीन धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर या प्रोमो प्रमाणे 1 जून पासून मनोरंजनाचा अधिक मास असं दाखवलंय. तर आता इथे सुरुवात होते या प्रोमोची जीवा आणि नंदिनी पासून. तर आता दोघेही काहीतरी शोधत असतात. पुरी खोली त्यांनी शोधून बघतात, काहीच मिळत नाही. दोघेही खूप घाबरलेलं दाखवलंय. नंदिनी तर रडायला लागते. तर आता इथे जीवा म्हणतो, नंदिनी कुठं आहे तुझं खोटं पोट असं म्हणतो तो. मी फ्रेश होऊन आले तेव्हा इथेच ठेवलं होतं असं म्हणते नंदिनीने. दाखवते ती की बेडवरतीच ठेवलं होतं तिने ते खोटं पोट म्हणून. अहो कुणाला कळलं तर असं म्हणते नंदिनी. थांब आपण परत शोधूया असं म्हणतो तो. तर आता तेवढ्यातच पाठीमागून आवाज येतो. तर आता ते जे खोटं पोट असतं नंदिनीचं, तो आता बेल्ट असतो शारदाच्या हातामध्ये. तर आता ती म्हणते, तुम्ही शोधताय का? हेच हेच शोधताय का तुम्ही असं म्हणून जोरात ओरडते ती. तर आता नंदिनी आणि जीवा दोघेही तिच्याकडे बघतात आणि एकदमच घाबरल्यासारखे करतात आणि दोघांच्याच डोळ्यात अश्रू आलेले असतात. तर बघा प्रेक्षकांनो, 1 जून संध्याकाळी 7 वाजता स्टार प्रवाहवरती मेन एपिसोडमध्ये हे येणार आहे. तर आता ह्या प्रमाणे स्पष्ट झालेलं आहे की नंदिनी आणि जीवाने लपून ठेवलेलं असतं त्यांच्या प्रेग्नन्सीचं सत्य. कारण आता इथे काव्याला दुःख होऊ नये म्हणून. तर आता इथे काव्या गरोदर असते आणि तिला खूप भीती वाटत असते मिसकॅरेजची. आणि आता नंदिनीचं कळल्यानंतर तिला खूप वाईट वाटेल म्हणून जीवा आणि नंदिनीने ठरवलेलं असतं की ते हे नाटक 9 महिने करणार आहेत म्हणून. मात्र हे नाटक करताना त्यांना खूप त्रास वेदना होत असतात. तर आता इथे नंदिनीने तिच्यासाठी खोटं पोट आणलेलं असतं, म्हणजेच तो बेल्ट असतो बघा प्रेक्षक हो. आणि आता तो बेल्ट तिने ठेवून गेलेली असते फ्रेश होण्यासाठी. मग आता ती नंतर येते आणि बघते कुठे आहे तो बेल्ट म्हणून. मात्र तिला तो बेल्ट मिळतच नाही. तर आता ती जीवाला ते सांगते. तर आता जीवा पण शोधायला लागतो तो बेल्ट. तर आता दोघेही जीवा आणि नंदिनी दोघे मिळून खूप जोरात बेल्ट शोधायला लागतात. तर इकडे तिकडे सगळीकडे बघायला लागतात. ते खोलीमध्ये सगळं सामान बाहेर काढतात कपाटामधून. सगळं जे चादर वगैरे ठेवलेले असतात बेडवरती ते सुद्धा ते विस्कटून बघतात. पण कुठेच काहीच त्यांना मिळत नाही. पुरी खोली ते शोधून बघतात, मात्र त्यांना काहीच मिळत नाही. तर नंदिनी म्हणते, अरे कुठे गेलं असं म्हणून ती खूप जास्त रडायला लागते. तर जीवा म्हणतो, अगं कुठं ठेवलंस तू तुझं खोटं पोट असं म्हणतो तो. कारण आता त्याला पण मिळत नाही ते. आणि आता ती म्हणते, कुणाला तरी समजलं तर काय करायचं आता आपण असं म्हणते नंदिनी. तर आता इथे तो म्हणतो, नाही नाही परत शोधूया आपण असं म्हणतो तो. तर आता दोघेही जातात कपाटामध्ये शोधण्यासाठी. तेवढ्यातच आता पाठीमागून आवाज येतो, तुम्ही हेच शोधताय का असं म्हणते शारदा. आणि तिच्या हातामध्ये ते खोटं पोट असतं, म्हणजे ते खोटं बेल्ट असतं बघा प्रेक्षक हो. तर आता जीवा आणि नंदिनी ओळून बघतात. तर दोघेही खूप जास्त घाबरलेले असतात आणि दोघांच्याच डोळ्यामध्ये अश्रू असतात प्रेक्षक हो. खूप जास्त त्यांना भीती वाटलेली असते, कारण त्यांचं सत्य आता उलगडलेलं असतं शारदा समोर अचानक. आणि त्यांना आता काय करायचं म्हणून कळतच नसतं, कारण डायरेक्ट आता शारदाच्या हातामध्ये तो बेल्ट असतो आणि ते खोटं पोट म्हणत असतो ना जीवा, ते हेच असतं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे त्या दोघांनाही भीती वाटायला लागते आता आमचं काय होईल म्हणून. तर प्रेक्षक हो, तुम्हाला काय वाटतं, शारदा हा बेल्ट आणि हे जे सत्य आहे की नंदिनी खोटा बेल्ट घालून वावरतीये म्हणून, हे सत्य ती सगळ्यांना जाऊन सांगेल का? का वाटतंय प्रेक्षक हो? कारण आता इथे नंदिनी आणि जीवाने काव्याच्या चांगल्यापणासाठी हे लपून ठेवलेलं असतं. मला तर वाटतं ही शारदा काय जाऊन नाही सांगणार, कारण आता इथे काव्या पण तिचीच मुलगी असते. तर त्यामुळे ती सुद्धा हे सत्य लपूनच ठेवणार ना. उगाचच काहीतरी दाखवले प्रेक्षक हो. खरं तर मानिनी असायला हवी होती ह्या ठिकाणी, कारण मानिनीने हा सीन उधळून टाकला असता. म्हणजे काय आवाज केला असता मानिनीने, विचार करा तुम्ही. हा फेक बेल्ट जर तिला मिळाला असता तर. तर आता इथे जीवाने नंदिनीची पार आता खूप त्यांना भीती वाटलेली असते आणि दोघांना काय करायचं सुचत नसतं. तर ते दोघेही बघत असतात शारदाकडे आता काय करावं म्हणून. आणि तो बेल्ट तिच्या हातामध्ये असल्यामुळे ते दोघांना कळतच नाही तर काय करावं आणि कसं सारवासारव करायचं म्हणून. कारण नंदिनी कधीच खोटं बोलत नसते, मात्र ह्या वेळेला एवढं मोठं ती खोटं बोलतेय आणि एवढं मोठं सत्य ती लपून ठेवतेय, हे खूप वेगळं आहे बघा प्रेक्षक हो. कारण नंदिनीने आजपर्यंत कधीच खोटं बोललेलं नसतं. तरी ह्या खोट्याला ती कशी उत्तरं देणार हे बघणं जरा इंटरेस्टिंग असेल. आणि 1 जून दिवशी हा भाग येणार आहे स्टार प्रवाहवरती आणि मेन एपिसोडमध्ये. तर आम्ही त्या दिवशी या चॅनलवर आमच्या अपलोड करूच तो एपिसोड बघा प्रेक्षक. इंटरेस्टिंग भाग असले ना जीवा आणि नंदिनीचे आणि लग्नानंतर होईलच प्रेमचे, तरच आम्ही अपलोड करतोय. कारण आता इथे सिरियल खूप भंगार झालेली आहे बघा प्रेक्षक. लग्नानंतर होईलच प्रेम आणि सगळ्यात कमी रेटेड सिरियल झालेलं आहे ते स्टारचं. कारण म्हणजे ह्याला एकच आहे, दिव्याची खूपच फालतू ऍक्टिंग करायला लागली आहे आणि पार्थ, ह्या दोघांना बघून कंटाळा आलाय लोकांना आणि विजयला बघून सुद्धा कंटाळा आलेला आहे. त्यामुळे लोक बघायचं सोडले ते सिरियल. त्यामुळे आता अजून चांगले भाग येत असतील लग्नानंतर होईलच प्रेमचे आणि हे सत्य समोर येत असेल की नंदिनी लपवतीये प्रेग्नन्सी म्हणून, तर मी बघायला तयार आहे. कारण आता इथे बघा प्रेक्षक हो, 9 महिने हे
फालतू ड्रामा कोण बघेल ह्या प्रेग्नन्सीचा, फेक प्रेग्नन्सीचा ड्रामा. कारण ह्यांची प्रेग्नन्सी म्हणजे 9 महिने म्हणजे विचार करा प्रेक्षकाहो, 1.5 वर्ष नंदिनी हे खोटा ड्रामा करणार, म्हणजे खोटं पोट घेऊन फिरणार ती. हे का बघण्यासारखं नाही आहे ना प्रेक्षकाहो. तुमचं मत काय आहे? तुम्ही सुद्धा कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला हा ट्रॅक आवडतोय का? की नंदिनी रोज उठून ते फेक जे बेल्ट आहे घालून मी गरोदर आहे असं सगळ्यांना सांगून ड्रामा करते, तुम्हाला आवडतंय का? मला तर अजिबात आवडत नाही आहे. म्हणजे काव्या काय एवढं लहान बाळ आहे का की तिच्यासाठी इतकं सगळं करते नंदिनी? आणि काव्या तर काहीच करत नाही नंदिनीसाठी. नुसतं मोठा मोठा आवाज काढायचा, भांडायचं, ज्याशिवाय काव्याचं काय प्रेम वगैरे दिसत नाही नंदिनीबद्दल. नंदिनीचं बहीण प्रेम खूप अति दाखवायलेत प्रेक्षक हो. म्हणजे नंदिनी चक्क कधी ना खोटं बोलणारी मुलगी, चक्क खोटा गरोदरपणाचं नाटक करणार आहे आणि तेही 9 महिने. कारण आता इथे काव्याचं बाळंतपण चांगलं व्हावं म्हणून खरंच खूप वाईट दाखवलं आहे प्रेक्षक हो. आणि खूप वाईट वाटतंय बघायला पण, कारण आता इथे यांचा मिसकॅरेज झालंय. यांना दुःख पण शेअर करता येत नाहीये कुणाला पण आणि त्यांच्या आतमध्ये घुसमट होतीये. तर आता जीवा नंदिनीचा कुणीच कसं काय विचार करत नाही आणि सगळा विचार त्या काव्याचा आणि तिच्या बाळाचा कसं काय करतायत ही लोकं? अजिबात आवडत नाही आणि अजिबात पटत नाही. ही काव्याला कायम चांगली ट्रीटमेंट देतात देशमुख घराण्याची लोकं आणि आता नंदिनी कामवालीसारखी राबत असते देशमुखांसाठी, मात्र तिची काहीच इज्जत नसते. तर आता तो पार्थ पण त्याला ग्रीन फॉरेस्ट म्हणायचे बघा प्रेक्षक. दिव्यासोबत कसला बावटपणा करतोय तो. आणि काव्या आणि पार्थचे जे सीन्स असतात खरंच खूप बोरिंग असतात प्रेक्षक हो. बघायलाच कसं तरी वाटतंय. तुम्हाला कसं वाटतं प्रेक्षक हो? मला खूप क्रिंज वाटतात काव्यार्थचे जे काही सीन्स असतात ते. मला जीवाने नंदिनीचे सीन्स खूप मॅच्युअर आणि खूप सेन्सिबल असं वाटतात. तुम्हाला कसं वाटतं जीवानंदिनीचे सीन्स? म्हणजे जीवानंदिनीचे सीन्स कसे वाटतात तुम्हाला आणि काव्या आणि पार्थचे सीन्स कसेच वाटतात तुम्हाला? म्हणजे काव्यार्थचे सीन्स कंपेअर करून बघा तुम्हाला कोणते सीन्स आवडतात. कारण आता इथे पहिला जेव्हा सिरियल चालू झाली होती ना, काव्यार्थचे फॅन्स खूप जास्त होते प्रेक्षक हो आणि जीवानंदिनीचे फॅन्स अजिबात नव्हते, म्हणजे कमी होते खूप. पण आताची ही वेळ आहे, जीवानंदिनीचे फॅन्स खूप जास्त वाढलेले आहेत आणि काव्याचे फॅन्स जे आहेत त्यांना खूप बोर वाटायला लागलेलं आहे. कारण त्यांचं भांडण सेमच असतं रोज. बोका मांजर किती दिवस ऐकणार ना प्रेक्षक हो. मला तर खूप कंटाळा आलाय सिरियल बघून. अति अति दाखवलंय नंदिनीचं. त्या दिवशी तर ती उडी मारते की काय असं झालं होतं त्या भागामध्ये बघा प्रेक्षक हो. तुम्ही बघितला ना तो भाग, ज्या दिवशी जीवा गेलेला असतो काव्याला सत्य सांगण्यासाठी आणि तो लॉक करून गेलेला असतो नंदिनीला बाहेरून. तर आता तिला काय करावं सुचत नसतं आणि आता तिला दरवाजा दिसलेला असतो, म्हणजेच एक मोठा विंडो दिसलेला असतो आणि ती बघते खाली. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, असं वाटलं होतं रिकॅप बघून की ती उडी मारते की काय तिथून म्हणून. तर प्रेक्षक हो, खरंच खूप अति दाखवलंय आणि काव्यासोबत एवढं चांगलं राहायची काय गरज नव्हती. एक तर तिच्या हातातून पडलेला होता तो दोरा, काळा दोरा जो भटजीने दिला होता तो पडला होता आणि मग नंदिनीने अतिशहाणपणा करून तो दोरा काव्याला दिला आणि मग तिचा ॲक्सिडेंट झाला. त्याच्यानंतर त्या लहान मुलाला वाचवायला जाऊन परत पडली, तिचं मूल गेलं. तर आता मिसकॅरेज तर नंदिनीच्या चुकीमुळेच झालंय. तर आता ही असा ड्रामा करून काय चालणार आहे? पहिला हिला विचार नव्हता का की आपलं बाळ गेलं तर काव्याचं काय होईल म्हणून? त्या दिवशी त्या बाळाला ते सगळं वाचवण्याची जायची काही गरज नव्हतीच प्रेक्षक हो. कारण तिचं तोंड तर होतं, जोरात ओरडली असती कुठलीतरी नर्स आलीच असती. मात्र नाही, ह्या बाईला तर मुद्दाम जायचं होतं, उठून जायचं होतं. आत्ता आता तर कुठे तर ती ॲम्ब्युलन्समधून आलेली होती, ॲक्सिडेंटमध्ये सावरून आलेली होती आणि काही विचार केला नाही नंदिनीने. आता कशाला विचार करते आणि एवढा सगळा कशाला ड्रामा करते? हे सगळं फेक पोट वगैरे लावून घेऊन, खोटं पोट वगैरे लावून घेऊन खरंच पटत नाही नंदिनीचं कॅरेक्टर. खरंच बघायला खूप कंटाळा आलाय प्रेक्षक हो. नंदिनीचं कॅरेक्टर खूप बोरिंग चाललंय आणि आता इथे आम्ही म्हणायचो रम्या अतिशहाणी व स्वात्या अतिशहाणी, पण बघा प्रेक्षक हो, ते दोघींचा ती दाखवलं नाही ना त्यांना तर किती बोर मारतं आणि काव्यार्थ तर बघायला खूपच कंटाळा आलाय. काव्यार्थ आणि दिव्या एकदम एकदम बोरिंग आणि विजय आणि नंदिनीचे सीन्स सुद्धा चांगले चालू असतात. त्याच्यात आता काव्यामध्ये येते आणि जोरात ओढायला लागते. खरंच ते सीन्स पण बघायला कंटाळा आलाय. खरंच ही सिरियल बंद करून टाकावी असं मला वाटतंय प्रेक्षक हो. कारण या सिरियलमध्ये तर काही उरलंच नाही. 9 महिने आम्ही हेच बघणार काय सांगा बघा प्रेक्षक हो, की ही नाटक करणार गरोदरपणा असल्याचं आणि कधीतरी तो खुलासा होणार, मग आणि परत सगळे फुगून बसणार हे वगैरे सगळं. खरंच नको झालंय प्रेक्षक हो. तर तुमचं काय मत आहे ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलबद्दल तुमचं काय मत आहे फीडबॅकमध्ये नक्की सांगा. म्हणजेच कमेंट करून नक्की आम्हाला कळवा आणि आमच्या चॅनलला नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि दुसरे व्हिडिओज या चॅनलवरचे बघायला अजिबात विसरू नका. तर आजच्या प्रोमोसाठी एवढंच.